रामकृष्ण हरी माऊली। माझी मुलगी सुप्रजा सुप्रिया प्रसाद जाधव हिने दिवे घाटातील पांडुरंगाच्या वारीचा जे अनुभव तिने अनुभवलेला आहे त्याबद्दल तिने हा ब्लॉग केलेला आहे। तिचं वय वर्ष हे 5 आहे आणि तिने या 5 वय वर्षामध्ये 3 पंढरपूरच्या वारी केलेल्या आहेत। तर तिने ही पंढरपूरची वारी करताना अनेक वरिष्ठांचे इंटरव्ह्यूज तिच्या पद्धतीने आणि तिला पडलेल्या प्रश्नांनुसार तिने ते घेतलेले आहेत, ते तुम्ही या व्हिडिओज मध्ये पाहणार आहात। आणि आमचे गुरुवर्य कृष्णाजी महाराज लांबे यांनी तिला इतकं प्रोत्साहन दिलंय, तुम्ही या व्हिडिओ मधून पाहालच। त्या प्रोत्साहनामुळे असं आम्हाला वाटलं की ती व्हिडिओ म्हणजे जेव्हा तिने त्यांचं बाईट घेतलं ते चालताना सुद्धा आम्हाला आठवत होते त्यांनी जे बोललेले जे शब्द आहेत ते, की त्यांनी इतकं तिला उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन दिलंय। तुम्ही नक्की आवर्जून व्हिडिओ पहा। या व्हिडिओ करण्यामागे आमचा कोणताही उद्देश नाहीये की ती सोशल मीडियावरती फेमस व्हावी किंवा तिला लाईक्स मिळावेत, शेअर्स मिळावे, असा आमचा कोणताही उद्देश नाहीये। फक्त हाच उद्देश आहे की तिचं कम्युनिकेशन स्किल वाढावं आणि प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीचा अनुभव तिने घ्यावा, हा आमचा मूळ उद्देश आहे। आणि तुम्ही ही व्हिडिओ नक्की आवर्जून पुढे पहा। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली। आता आपण निघालोय आणि आता जो आपण पोहोचलो तो खोपोलीतील बोर घाटाचा टप्पा आहे। बोर घाटातून जात असताना निसर्गरम्य वातावरणात आपण वारीकडे आपली आगेकूच करत असताना या प्रवासात निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आहोत। काय वाटते ग? हे काय वाटतेस? हा वारी म्हणजे 1 वर्षाचा आपलं आयुष्याचं पूर्ण 1 वर्षाची एनर्जी असते। एक वारी गेली की आम्हाला त्याचा आनंद आहे ना तो पूर्ण वर्षभर पुरतो, 21 दिवस। मग आम्ही ही सुट्टी ठेवतो, बाकी कुठे जाणं टाळतो, आवश्यक असेल तरच जातो, नाही तर जात नाही। आणि ही तयारी आमची वर्षभर चालू असते म्हणजे तरी चालली। त्यामुळे आजार पण जातो, मनाचं समाधान आणि खूप काही शिकायला मिळतं वारीतनं। म्हणजे वेगळंच जगणं कसं जगायचं, स्वावलंबन आपलं आपण कसं करायचं, हे सगळं वारीतनं माणूस शिकतो। 30 वर्ष गेली आमच्या आजोबापासून ही वारी चालू आहे। आमची 4थी पिढी चालू आहे आजोबांची, म्हणजे आईकडून। त्याच्यामुळे आम्हाला तो अनुभव पहिल्यापासूनच आहे आणि त्याचा आनंद आम्ही घेतोच आहे। परत जर ते केलं नाही तर आमच्या मनाला उरहूर लागते। वर्षभर एखादी वारी चुकली तर आम्हाला म्हणजे वर्षभर काही केल्याचं हेच सुखच मिळत नाही। आणि किती पैसा, किती इस्टेट, किती काही करा, पण त्याला अर्थ नाही। जे आपण हे परमार्थ करतो तोच आपल्याला समाधान देणारा आहे। आता मला सांगा, आपली माऊ वारी करणार आहे, ही तिची 3री वारी आहे, तर मग तुम्हाला काय वाटते ती सासवड घाट चढेल का? करेल का? ती 2 वर्षापासून वारीला येते आणि माझ्यापेक्षा तिचा आनंद वेगळाच आहे, तिची तयारी वेगळी असते। माझी तयारी करते बोलते आजी तू जा, तुला मी भेटायला येणार आहे, 2 दिवस का होणार पण माझे बाबा मला घेऊन येतील, त्यामुळे ती माझ्या नंतर चालवेल। मला असं वाटते चालवेल नक्कीच। मावशाजी काय वाटतंय, माऊ उद्या सासवड घाट चढेल का? हो, तिला आता दाखवलं तर तिचे संस्कार ती पुढे घेऊन जाणारच, चढेल ना? हेलो फ्रेंड्स, मैं सुप्रिया सुप्रिया प्रसाद जाधव बोलते हैं। आज सासवडला आम्ही आले, हडपसरला आले, तर आता आपण सगळ्यांना प्रश्न आहे। आज मला कसं वाटतं वारीला? वारीमध्ये छान वाटते बाबा, मला तर वारीमध्ये छान वाटते चालायला माऊलीच्या बरोबर। आणि विचार आजोबांना, मी उद्या दिवेघाट चढेल का? उद्या दिवेघाट चढेल का? माऊलीनी चढवलं तर तू जाऊ शकते, माऊली पाठीमागे आहे तुझ्या। हा, स्वामी पण माऊलीवर विश्वास ठेवायचा ना जायचं। आणि वारी म्हणजे काय विचार? वारी म्हणजे काय? वारी म्हणजे माऊली खास विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरला जातात सर्व भाविकांना घेऊन।
त्याच्या भक्तांना घेऊन माऊलींना घेऊन विठ्ठलाच्या भेटीसाठी सर्व भाविक पंढरपूरला जातात आणि त्यामध्ये सगळ्यांना म्हणजे ओढ लागलेली असते विठ्ठलाची आणि माऊलीची. हे सगळे भक्त काय माऊली 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 करत पुरा जयघोष आपल्या पंढरपुरामध्ये पर्यंत जातात आणि जयघोष करतात. बोलू आजी तुला वारीला आल्यावर कसं वाटतं? खूप छान छान वाटतं, खूप आनंद वाटतो. तुला जेवण बनवते ना, विचार आजीला. आजी तुला जेवण बनायला अगं संत सेवा म्हणून मी बनवते जेवण. मला खूप आवड आहे संतांना जेवण घालायची, म्हणून मी जेवण बनवते. कसं होतं, तू खाल्लीस ना जेवण आजीने बनवलेलं? तुला माझं जेवण आवडलं का? कसं होतं? मस्त. जेवली का मग तू? सगळे संत लोक जेवले का? तू वाढलंस ना जेवण? नाही वाढून दिलं तुला? उद्या वाढ, वाढायला नाही भेटलं. उद्या वाढ. तू आहेस ना उद्या? हो बोल ना, बोल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अशीच आहे, अशीच माऊलीची सेवा कर, पूर्ण वारी कर. खूप छान वाटेल मला. विचार आजीला उद्या मी दिवे घाट चढेन का? हो हो ते दिवे घातले. चढशील, माऊली तुला ताकद देईल दिवेघाट चढायची. माऊलीचं नाव रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणत दिवेघाट चढायचा. आता माझा घसाला पाण्याने बसले. हा छान. प्रश्न हा विचारतो. बाबा तुम्हाला पंढरपूरला आल्यावर कसं वाटलं? हे पंढरपूरला अद्याप गेलो नाही मी, पण तिथं गेल्याच्यानंतर अतिशय आनंद होतो. देवाला भेटायला जातो ना आम्ही. हां बरं, कसं वाटलं म्हणजे अजून गेलो नाही आम्ही. बरं दुसरं काय विचारायचं आहे? हां उद्या घाटावर चढेल का? हो चढणार. आणि सुंदर घाट दिसतो. दिंडी असतात, संपूर्ण माऊलींचा रथ असतो, त्याला बैलजोडी जोडलेली असते. यावर्षी धुंडरे पाटलांची खास जोडी आहे माऊलींच्या त्या ह्याला. कशाला? रथाला. फुरसुंगीपासून असतो आणि फुरसुंगीच्या अलीकडे आपण फराळाला असतो. बोल पुढे आणखीन काय विचारते? अजून काय प्रश्न आहेत तुझे? तू चालणार आहे का उद्या? वा मग चिंता नाही. तू बरोबर आहे ना? फराळ झाला का मी आहे तिथे दुपारच्या फराळाला, एकादशीच्या फराळाला. हा फुरसुंगीला मी आहे. ती विचारते मी चढेल का आता? चढणार म्हणजे घाटातून ना, एवढं काय विशेष नाही. जे डोंगर नाही तो काय असा व्यवस्थित रोड आहे, व्यवस्थित म्हणजे एकदम चढ नाही. असं चढायचं काय दम वगैरे लागणार नाही असं काही नाही, व्यवस्थित. बरं उद्या ती चालत येते. रामकृष्ण हरी. जय हरी रामकृष्ण हरी. शाबास. या डोकं टेकून पहिले नंतर एकदा हात. विचारून ते आजोबा तिकडे येते. आजोबा आवडत कुठे? आजोबा तुम्हाला वारीला आलं कसं वाटलं? खूप छान छान वाटलं. मला असं वाटलं की खरंच वारीला आल्यानंतर खूप मजा असते. आणि उद्या घाटावर चढेल? हा चढेल का? कोण तू येणारच, तुझी तेवढी पॉवर शक्ती आहे तुझ्या अंगामध्ये. मी जाणारच, मी घाट चढणारच असे तू बोलत आहेस. येशीलच नक्की. नमस्ते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मला पहिली वारी आल्यावर कसं वाटलं? एकदम खूप मस्त वाटते, छान वाटते. माईक घ्या काका. खूप छान वाटते. अत्यंत सुंदर व्यवस्था आहे सगळी वारीमध्ये. राहण्याची, जेवणाची सगळी व्यवस्था पूर्णपणे छान पडते. सांस्कृतिक व्यवस्था आहे आमची, त्यामुळे काही वाटत नाही. तुझं नाव काय? कोणताच त्रास नाही, चालायला सुद्धा त्रास नाही झालाय.
आजोबा मी उद्या घाटावर चढेल का? नक्की चढशील तू, तुझ्या मनात आहे ना? तुझ्या मनात तुझं फक्त अंतर्मनाला विचार पहिलं. मी चढेनच. नक्की तुला पांडुरंग घेऊन जाईल. हा तू चालत जाणार का तुला उचलून घ्यावं लागेल? चालत. उचलून घ्यायचं नाही पाहिजे. तुझ्या मनात ठेव फक्त की मला चालतच जायचं आहे घाटामध्ये. नक्की चढशील तू घाट. नमस्ते रामकृष्ण. रामकृष्ण हरी. कुठेच मिळू शकत नाही. आजी तुला वारीला कसं वाटलं? वारीमध्ये जे समाधान आहे ना कुठेच मिळत नाही, घरी सुद्धा मिळत नाही. पैशात अडक्यात कशाचं समाधान नाही. वारीमध्ये समाधान ते स्वतः आल्याशिवाय कळत नाही. खूपच छान. आणि मी उद्या घाटावर चढेल की नाही? 100% चढणार. 2 वर्षापासून तू वारी करते. माऊली तुला व्यवस्थित नेणार, कळलं का? माऊली तुला घेऊन जाणार. नमस्ते. नमस्ते. रामकृष्ण हरी. अरे अजून मला वारीला आल्यावर कसं वाटलं? वारीला आल्यावर खूप छान वाटला. वारी तर मी अगोदरपासून करत होतो, पण ती कशाने करत होतो? गाडीने करत होतो. गाडीने वारीला यायचा, 2 दिवस राहायचा आणि निघून जायचा. पण बऱ्याच दिवसाचा संकल्प होता का आपण पायी वारी करूया. योगायोगाने तो ह्या वर्षी सुरुवात झाली. आज त्याचा 2रा दिवस. मी उद्या घाटावर चढेल का? हो हो, तू ठरवून आली असली माऊलीला सांगून का मी घाट चढणारच, तर नक्कीच चढशील. आणि आम्ही बरोबर आहोतच. वाटल्यास तर तुला उचलून घेऊ. चालणार. चालेल. दमली की अजून उठली. आणि नमस्कार. रात्री माऊने सर्वांचे बाईट्स घेतले आणि मग त्याच्यानंतर सकाळी लवकर उठली आणि उठल्यानंतर हे आजोबा आहेत आमच्या दिंडीमध्ये चालणारे, जे अनेक वर्ष सर्वांना सकाळी उठल्यानंतर स्वतःचं आवरतात आणि सर्वांना गंध लावण्याचं काम करत असतात आणि अतिशय आनंदाने हे काम ते करत असतात. माऊने पण त्यांच्याकडून छान असं गंध लावून घेतला आणि छान अशी दिवसाची सुरुवात केली. त्यांनी फार प्रेमळ आणि छान असं गंध लावलं आहे ना भाऊ? तुला आवडलं ना त्यांनी ते गंध लावलं तेव्हा? हां, मला खूप प्रेमाने गंध लावला. आमच्या बाबांनी पण छान गंध लावून घेतला. मग नंतर माऊने पताका हाती घेतल्या आणि आमचं पूर्ण कुटुंब सोबत होतं. सर्व कुटुंबाने एकत्र येऊन हडपसरला आईबाबांना सरप्राईज दिलं होतं. त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंब सोबत राहून थोडंफार फोटोशूट केलं आणि त्याच्यानंतर दिंडीकडे पुढे प्रस्थानाच्या तयारीला सगळेजण लागले होते. तर छान वाटत होतं की दोन्ही भाऊ एकत्र होते. बाबा होते, परी होती, माऊ होती आणि मामा मामी दोन्ही मावश्या चालतात, म्हणजे आमच्या आईंच्या बहिणी चालतात. छान वाटत होतं सगळं. वातावरण हे आनंददायी होतं, सुंदर होतं. सकाळची त्यांची जी लगबग असते आवरण्याचं सगळं आणि निघण्याची, हे लोक सगळे 2:45 वाजता उठतात, लवकर आंघोळ्या करतात. आंघोळी करून नंतर मग सकाळचं काकड आरती करणं आणि मग त्यानंतर पुढच्या प्रवासाची सुरुवात करणं, हे नित्यनेम पंढरपूरच्या आपल्या या वारीमधलं ठरलेलं असतं आणि ते तसं करत असतात. माऊची काकी आहे, तिने अतिशय सुंदर आवाजामध्ये ओवी गायल्या आहेत आणि त्या इतक्या सुंदर आहेत. आपण ऐका त्या. हो दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. सर्वजण अशा प्रकारे आपलं आवरून बसून राहतात आणि जेव्हा माऊलींची पालखी निघते चालायला, तेव्हा आपला नंबर जे असतं, दिंडी क्रमांक आमच्या दिंडीचा 48 आहे, तर त्या दिंडीमध्ये जाऊन पुन्हा चालायला सुरुवात करणार
आणि आमच्या माऊची लगबग चालू झालेली असते. लगेचच तिला काहीतरी घ्यायचं असतं, इंटरव्ह्यू घ्यायचं असतं आणि तिची ती धावपळ, तेच सगळं मला रेकॉर्ड करायचं असतं तिचं. हडपसरला आली होती. आज मी सासवडला जाणार आहे, तर मग मी चालून जाणार आहे. तुम्हाला वाटतंय का फ्रेंड्स मी चालेल? पण मी चालेल. हा, तू बोल. तुम्हाला वाटते मी चढेल घाटावरून? नक्कीच चढणार. ह्या अशी शक्ती आहे, ही अशी शक्ती आहे की प्रत्येक लहान मुलांना किंवा तरुणांना किंवा वयोवृद्धांना ही शक्ती आपोआप मिळते आणि नामस्मरण करता करता आपण कुठपर्यंत पोचतो याचं आपल्याला भान राहत नाही. आणि नक्कीच तो जो दिघे घाट आहे, जो आपण आता पुढे जाणार आहोत, तो नक्कीच तू तो घाट पूर्ण करू शकतेस आणि चालूही शकतेस. रामकृष्ण हरी. नमस्ते. माझा पिता
पिता अरे देवाची माझी माता वसुदेव माझा पिता अरे देवाची माझी माता वसुदेव माझा पिता अरे देवाची माझी माता राधे 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 जनार्दन राधा राधा राणी कृष्णाच्या नादा 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 राधा राधा कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ चांगले मार्क मिळवायचे राधे 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 आम्ही बोलो
रामकृष्ण हरी माऊली. कृष्ण हरी माऊली. माऊली, तुम्हाला पंढरीची आनंदवारी याचा अर्थ तुमच्या मते काय आहे? मी अभंगापासून सुरुवात करते. जाता पंढरीची सुख वाटे जीवा, जसा अभंगाचा अर्थ आहे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे तशा पद्धतीने मी सांगते आता. कारण की पंढरपूरला कशासाठी जावं, कारण की आपल्या मनाला सुख वाटेल. देवाला जसं आई वडिलांकडे जाण्याची, माहेरी जाण्याची ओढ लागते, तशा पद्धतीने पंढरपूरला जाण्याची ओढ लागते. 2 महिने आधीच तयारी करायची इच्छा होते. आणि तो आनंद म्हणजे माहेरी गेल्यानंतर जसा आनंद होतो तसा पंढरपूरला गेल्यानंतर आनंद होतो माऊली आम्हाला. त्यामुळे पंढरीसी जावे आला या संसारे, असं पुष्कळ तुकाराम महाराजांचे बरेचसे अभंग आहेत वारीच्या संदर्भात. तसंच किलटकर महाराज तुम्हाला आता पुढे सांगतील काय आहे ते. नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. आज आषाढी वारी 2025 या सोहळ्यानिमित्ताने आपण काही आपल्या प्रश्न किंवा समस्या किंवा प्रश्न विचारतात त्याला उत्तर देत असताना माझा मी अनुभव सांगेल की आमची ही 4थी पिढी आहे की 4थ्या पिढीपासून हा वारसा आहे. आणि वैशिष्ट्य असं आहे की या वारीमध्ये म्हणजे सर्व बहिणी पायी वारीला आहेत. शिवाय आज विशेष त्यांच्या दोन्ही सुना, त्यांची मुलं आणि नातवंडासहित ते आज उपस्थित आहेत. ही एक फार मोठी पर्वणी आहे की एखाद्या पिढीपर्यंत एखादा वारसा चालत असतो, पण ती पिढी पिढ्याने पिढ्या 4थ्या पिढीपर्यंत मुलींची ही मुलं ही वारकरी विचारावर चालण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ह्या धकाधकीच्या आयुष्यात सुद्धा ते वेळ देऊन 2 दिवस इथे आमच्याबरोबर आनंद व्यतीत करत ही फार मोठी गोष्ट आहे. हे फार आता या युगामध्ये दुर्मिळ आहे. तर वारीचं महत्त्व असं आहे की पंढरीची वारी जवळची एक कुळी त्याची पाय धुळे लागू माझं, म्हणजे पंढरीची वारी साक्षात एखाद्या व्यक्तीला करता येत नसेल तर ज्याच्या कुळामध्ये पायी वारी आहे अशा माणसाची चरण धूळ लागले तरी ते पवित्र इतकं महत्त्व आहे. आणि जे वारकरी पायी वारीमध्ये सहभागी होतात ते पुण्यवान असल्याशिवाय येऊ शकत नाही. कारण ह्या रस्त्याला ज्याचं मागच्या जन्मीचं पुण्य आहे तेच वारकरी इकडे येऊ शकतात. हा एक माझा अनुभव आहे. रामकृष्ण रामकृष्ण. आता तर सुरुवात झाली वारीला, पण तुम्ही आता इतकं पताका घेतलंय. आंबे महाराजांच्या वारीमध्ये प्रथमच आलोय. मला आतापर्यंत आळंदी ते हडपसर पर्यंत उत्तम सेवा आणि सगळ्यांचे आनंद चेहऱ्यावरती बघायला मिळाला. मलाही खूप आनंद झाला आहे. असंच पुढच्या वर्षी मी यायचा प्रयत्न करीन. वा वा. रामकृष्ण हरी. नर्मदे हरी. नर्मदा परिक्रमा केली. नर्मदा परिक्रमा मी कमीत कमी 4 केली. मी आता 2025 जानेवारी अखेरला आलो मी 4थी परिक्रमा करून. छान छान. आणि मला आता 4थ्या परिक्रमेला 58 दिवस लागले. मला पहिल्या परिक्रमेला 122 दिवस लागले. दुसऱ्या परिक्रमेला 116 दिवस लागले. तिसऱ्या परिक्रमेला 100 दिवस लागले आणि 4थ्या परिक्रमेला 58 दिवस लागले. वा, खूपच छान. खूप छान. नाव सांगा आजोबा. वसंत जनार्दन भट, राहणार बदलापूर, जिल्हा ठाणे. वा वा वा. धन्यवाद आजोबा. बाबा, तुमच्या मते वारीचा आनंद म्हणजे काय व्यक्त करा? वारीचा आनंद म्हणजे वारीचा आनंद अद्वैतीय आहे. आनंदाचे विरोधी शब्दच नाही. हा आनंद नित्य स्वयंसिद्ध असल्या कारणाने
पंढरपूरला जाणं आणि येणं हा विश्वातला सर्वात मोठा आनंद आहे आणि स्वयंसिद्ध आहे. साधनाने मिळणारा आनंद बाहेरचा आनंद आहे. आतला आनंद जर प्राप्त करायचा असेल तर त्यांनी ही वारी करावी. वारी ह्या शब्दाचा अर्थ आहे येणं आणि जाणं. म्हणून म्हणत असताना नुसतं वारी नाही बोलायचं, पंढरीची वारी म्हणायचं. पंढरीची वारी, नाही तर मग नुसतं वारी बोललं तर मग शिर्डीची पण होईल, दुसरीची पण होईल. म्हणून वारी हा शब्द व्यापक आहे. तसा आनंद सुद्धा सर्व व्यापक परमात्मा आहे. आता तिथंच का जायचं, तर तिथंच का जायचं याचं एकच उत्तर आहे, वारीचा आनंद तिथं. तर जगामध्ये जेवढे सुख आणि आनंद आहेत ते पंढरपूरला आहेत. पंढरपूरला आहे. तुमच्या माहिती करता एकच शब्द सांगतो, त्याला आगर म्हणतात. आगर, सर्व सुखाचे आगर. आगर या शब्दाची व्याख्या अशी आहे, जिथून चौकड जातं आणि चौकडून जिथं येतं त्याला आगर म्हणतात. बस आग्रामधून चौकड जातात आणि चौकडून बस कुठे येतात, हा. तसं विश्वातली सगळी सुख पंढरपूरला येतात आणि पंढरपुरातून चौकड जातात. म्हणून सुखरूप आहेसा माझ्या पांडुरंगा. याला पुरावा काय आहे, पुरावा काय आहे तर प्रत्येकाच्या हातामध्ये असलेला मोबाईल आणि मोबाईल मध्ये असलेलं गुगलचं चिन्ह ते आमच्या विठ्ठलाचं चिन्ह आहे. म्हणून विश्वाचा इंटरनेट, ज्याला केंद्रबिंदू किंवा सेंट्रल पॉइंट ज्याला म्हणतात, तो परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. बाकीची ज्योतिर्लिंग आहेत, बाकीची ब्रह्मलिंग आहे, स्तवलिंग आहे, स्तवमय स्तवनी आहे, पण परब्रह्मलिंग ज्याला मानतात ते पंढरपूरला आहे. म्हणून विश्वाचा आधार ज्याला इंटरनेटचा जी एक सेंट्रल पॉइंट जो असतो, मग बाकीचा वाढव किती पण संबंध आमच्याशीच आहे. कोणाशी, विठ्ठलाशी. तसं अनेक संप्रदाय तयार होऊ द्या, पण आमचं नेटच घ्यावं लागेल, आमचा जागा घ्यावा लागेल. का घ्यावं लागेल तर आनंद आमच्याकडे आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, म्हणून आनंदाची वारी. बस अशा प्रकारे आनंद आहे. तुमचा विकल्प जसा असेल त्याप्रमाणे ह्यात निघेल. आता एका शब्दावर तुम्ही एवढं म्हणत नाही, बाकीचं सगळं द्वंद्वात आहे. पण तुझे खंडे तरी अवघा उरला. हा, तर तुम्ही गणित शास्त्र, सांख्यशास्त्र, याला गुणलं तरी शून्यच येतं. शून्याने शून्याला गुणलं शून्य. एकातून शून्य गेलं एक, शून्यातून एक गेलं शून्य. एका ते शून्य शून्य मिसळलं शून्य. सर्व शून्य 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 म्हणजे जग आणि महाशून्य म्हणजे परब्रह्म. महाशून्य ज्याला म्हणतात तसं महत्त्व जे आहे ते प्राप्त करण्याकरता या वाटेने जावं लागेल, अन्य वाट नाही. स्वल्प वाटे वाचे गाऊ विठ्ठल. आता कसं जायचं ह्याची फलश्रुती काय, ही कधी कधी कीर्तनाचा अभंग निघाल्यावर निघतो, नाहीतर मग का मिळत नाही त्याचंही सांगितलं जातं. असू द्या. बोला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. जय श्रीराम. हडपसरला जिकडे राहण्याची व्यवस्था होती तिथून आता सगळेजण पुन्हा दिंडी निघालेली आहे माऊलींची आणि त्या दिंडीला जॉईन होण्यासाठी तिथून प्रस्थान केलं आहे पुढे. आणि सगळे चालत चालत आता पुढे चाललो आहे. दिंडी सकाळी हडपसरमधून निघाली सासवडकडे जायला. तेव्हा दिंडीला सोडण्यासाठी म्हणजे माऊलींना सोडण्यासाठी पुणेकरांची प्रचंड गर्दी झाली होती आणि प्रत्येकजण तितक्यात उत्साहाने जोशात माऊलींचं गजर करत माऊलींना हडपसरवरून सासवडला सोडण्यासाठी येत होतं. आणि तो उत्साह हा इतका आनंददायी होता ना की वारीला जर पूर्ण वारी ज्यांना करायला जमत नाही आहे तर त्यांनी नक्की 2 दिवस तरी चालावं किंवा हा दिवेघाट जो आहे तो तरी चढण्याचा अनुभव नक्की घ्यावा.
सकाळचं माऊलींचं दर्शन घेण्यासाठी सगळे वारकरी इथे लवकर येऊन थांबलेले असतात आणि जशी माऊलींची पालखी येते तसं दर्शन घेणार आणि पुन्हा आपल्या दिंडी क्रमांकामध्ये जाऊन मिळणार आणि तिथून चालायला सुरुवात करणार. हा नित्यक्रम जे आहे वारीचा चालू असतो. हॅलो फ्रेंड्स, मी सुप्रा प्रसाद जाधव बोलते. तर आज मी घरून आले आणि मला मामा घेऊन आले, झोपेत होती. तर माऊला थोडं चालल्यानंतर झोप यायला लागले आणि मग ती सकाळी 2:45 वाजता उठली होती. त्याच्यामुळे तिला मग आम्ही उचलून घेतलं आणि नंतर दिवे घाटाच्या पायथ्यापासून आम्ही चालायला सुरुवात केली. बाबांनी मला उचलून घेतले खांद्यावर आणि सगळ्यांनी डोक्यावर पोते घेतले आणि त्यांच्या पोत्यामध्ये त्यांचे राहायचे सामान आहेत, कपडे आहेत, त्यांचे पावडर वगैरे टिकले आहेत. तर आम्ही चालतो आता. आई बाबा चालत आहेत, आजी आजोबा चालत आहेत, सगळे चालत आहेत आता. आणि जसे आम्ही पुढे गेलो तेव्हा आम्हाला वाले पण होते. तर म्हणजे ते न्यूजवाले पण होते. तर अशा प्रकारे आम्ही पुढे गेलो चालत आणि आईने मला खांद्यावर घेतलं नंतर मग. आणि कारण की आईने मला का खांद्यावर घेतलं, कारण की आईकडे खूप पावर आहे आणि माझी आई खूप म्हणजे पोलीस आहे माझी आई. आणि ती कोकण भवनमध्ये काम करते. आणि की असं आहे ते. आणि आईने मला खूप घेतलं, सगळीकडे घेतलं म्हणजे उचलून खांद्यावर. आणि अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झाला.
गेलो पुढे चालत आणि बाबांनी मला खांद्यावर घेतलेलं, तेव्हा आम्हाला विठू माऊलींची मूर्ती दिसली आणि अशा प्रकारे आम्ही तिथे पोचलो आणि जिथे ते पोचलेले तिथे आम्ही पण पोचलो. शिंदे आणि तंटामुक्ती गाव समितीचे माजी अध्यक्ष सचिन शिवाजीराव. हा घोडा माऊलींच्या पालखीला लावला जातो आणि मी बाप्पाकडे गेली आणि बाप्पाला बोलली मला आशीर्वाद दे आणि आम्ही बाप्पाच्या पाया पडलो म्हणजे घोड्याच्या. माऊली धावा, माऊली धावा. दिवसभर माऊने खूप छान साथ दिली. ती अतिशय उत्साही होती आणि तिला यायचं होतं, दिवेघाट चढायचं होतं असं तिने ठरवलेलं. त्याच्यामुळे पांडुरंगाने तिच्याकडून करून घेतलं आणि तिच्या उत्साहामुळे आणि तिच्या एनर्जी लेवलमुळे आम्हालाही ते शक्य झालं. तिला घेऊन चालणं, जरी खांद्यावरती उचलून घेतलं असेल मध्ये, पण ते खांद्यावरती इतका वेळ बसून राहणं सहज शक्य नाही आहे. तिच्या एज वाईज तिने खूप काही केलं आणि आम्ही जेव्हा आमच्या वस्तीच्या ठिकाणी पोचलो सासवडला, तेव्हा तिथे ती घरच्यांना भेटली आणि खूप आनंद झाला सगळ्यांना की ती एवढं चढून आली. सगळ्यांना तर फार आश्चर्यच वाटत होतं की माऊ कशी काय दिवेघाट चढली. तिच्या आजीच्या रिॲक्शन्स सगळे आतुरतेने तिची वाट बघत होते की ती कधी येणार आहे. आणि दिंडीतलं प्रत्येक माणसाला ती अशी ओळखीची झाली होती. प्रत्येकाला उत्सुकता लागली होती की माऊ कधी येणार आहे आता. चालली माऊ. जशी वारी चालू झाली आम्ही केले तशी म्हणजे चालतोय आम्ही माऊलींच्या बरोबर आणि आळंदीला येतो आधी आणि नंतर मग तिथपासून प्रस्थान झाला का मग वारीला चालायला सुरुवात करतो आम्ही. चढून आली माऊ माझी नात आहे. इतका आनंद झाला आम्हाला का एवढीशा मुलीला म्हणजे घेऊन आम्ही घाट चढली हो, म्हणजे हे वाटलं असं. मग आता पुढची वारी चालवेल का माऊ? हो चालवेल. चालवासाठीच तिला शिकवता येत ना. धन्यवाद माऊली. थांबून काढणार काय तू? काय झालं? रामकृष्ण हरी. व्हिडिओ करण्यामागचं कारण सुरुवातीला सुप्रियाने तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि खरं तर माऊला आम्ही जिथपासून वारीविषयी माहिती दिली किंवा जिथपासून आम्ही माऊला प्रथमतः आम्ही आळंदीच्या वारीला नेलं, त्या आळंदीच्या वारीमध्ये तिला असलेली आवड आणि ती उपजतच आहे म्हणा आम्हाला. कारण आमच्या कुटुंबातूनच म्हणजे माझ्या आणि सुप्रियाच्या दोन्ही कुटुंबातूनच वडिलोपार्जित आलेला वारसा वारकरी संप्रदायाचा आणि या वारशातूनच असलेली उपजत आवड व घरातलं वातावरण सांप्रदायिक असल्यामुळे त्याविषयी थोडीशी उत्सुकता किंवा आकर्षण तिला पहिल्यापासूनच होतं. पण तिची जी आवड आम्हाला भावली आणि आम्ही दरवर्षी तिला आवर्जून आळंदी वारीला न्यायला लागलो. आणि दुसऱ्या वेळीच आळंदीच्या वारीनंतर आम्ही असा विचार केला की आषाढीला एक दोन दिवस का होईना आपण जाऊयात, आपण तिथे तो सुख सोहळा अनुभवूयात. पण माऊला कसं न्यायचं म्हणून आम्ही विचार केला की जवळची वस्ती, कमी चाल असणारी वस्ती म्हणून आम्ही जेजुरी ते वल्ली हा माझ्या माहितीनुसार काहीतरी 12 किलोमीटरचा पल्ला तो चालूयात म्हणून आम्ही पहिल्या वर्षी म्हणजे 2023ला माऊला आम्ही कार घेऊन गेलो. पण तिने कधी कुठल्याच वातावरणात तशी चिडचिड नाही केली किंवा रडली नाही किंवा खायचे बेचे हाल नाही होऊन दिले तिचे किंवा तिने त्याविषयी हट्ट नाही केला.
परंतु प्रत्येक परिस्थितीत ती आम्हाला सपोर्टिव्ह राहिली किंवा तिने ती काय म्हणतात ती फेस केली. आणि तो अनुभव आमच्यासाठी पहिला आमची म्हणजे वयाच्या माऊच्या 3ऱ्या वर्षीची वारी आणि आमच्या 30व्या 32व्या 35व्या वर्षाची पहिली वारी पायी वारीचा अनुभव. तो एक वेगळा अनुभव होता की आपण वयाच्या 30व्या वर्षी वारी पाहिली, पण माऊने 2ऱ्या-3ऱ्या वर्षाला वारी का असते ती समजावून घेण्याचा प्रयत्न केला की ती त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला. तर खरं तर आम्ही भाग्यवान समजतो की वडिलोपार्जित आलेला वारसा आज माऊच्या रूपानं आम्ही कुठंतरी आमचं भविष्य तिच्यात पाहतोय. वारकरी संप्रदायाविषयी असलेली आवड आणि एकंदरीत तिचं त्याविषयी असलेलं आकर्षण हे खूप मनाला भावतं. आणि निस्ती वारीनं आज पंढरपूरच्या वारीची तयारी जरी लगभग सुरू झाली तरी ती आजी आजोबा तिची तयारी करत असताना त्यांना सांगते की आम्ही 10 दिवस येऊ, 12 दिवस येऊ, 15 दिवस येऊ. म्हणजे तिची असणारी आवड हे आम्हाला खूप भावते. आणि यंदा तर आम्हाला घरातल्यांनी सांगितलं होतं की तुम्ही दिवे घाट झाल्यानंतर जेजुरीला वस्तील्या, पण काही कारणाचं सुट्ट्याचा जो महत्त्वाचा विषय की सुट्ट्या वेळेत न मिळाल्यामुळे आम्ही शनिवारी रविवारी सोमवार असं 3 दिवस जाण्याचा निश्चय केला. परंतु काळजीपोटी आम्हाला घरातल्यांनी म्हणजे आई बाबा असेल किंवा मम्मी पप्पा असेल की तुम्ही दिवे घाट जायचं आहे तर माऊला घेऊन जाऊ नका. पण माऊ नाही तर वारी नाही. त्यामुळे आम्ही विचार केला की चला इथून तर हडपसरला तर जाऊयात. हडपसरला गेल्यानंतर पाहू रात्री कसं जायचं, कुठं जायचं किंवा कशाने जायचं. तिथे गेल्यावर पण खूप आम्हाला सांगण्यात आलं की कृपया करून तिला एक तर तुम्ही आधी तरी सासवडला जा गाडी घेऊन किंवा मग माऊली दिवेघाट चढून गेल्यानंतर तुम्ही संध्याकाळी या. पण आम्ही निश्चय केला होता की नाही काय भले यांचा राग आम्ही सहन करू किंवा यांच्या रोषाला सामोरे जाऊ, पण आपण दिवेघाट चालायचाच. आम्ही जिद्द ठेवली होती की लेट जाऊ पण थेट जाऊ गाडी न घेता. पण माऊलीच्या कृपेने इच्छाशक्ती आमची प्रबळ होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माऊ सपोर्टी होती. त्या कृपेनेच आम्हाला हा दिवेघाट आम्ही अनुभवता आला आणि तो दिवस आठवला, ती वेळ आठवली तरी अजून भरून येतं. तर आम्ही ठरवलं की वेळ आली त्यांच्या रागाला सामोरे जाऊ किंवा रोषाला सामोरे जाऊ, पण ती आम्ही जाण्याची जिद्द ठेवली होती. ज्यावेळी आम्ही चालायला सुरुवात केली, फुरसुंगीला दुपारचा माऊलींचा विसावा होता. 3-3:15पर्यंत माऊ तिथे पोचली होती आणि 3:15ला ज्यावेळी आम्ही चालायला सुरुवात केली फक्त मी सुपरला एकच बोललो की तुका म्हणे घालू तायावरी भार वाहू संसार देवा पै, का असेल ते त्याच्यावर टाकू आणि चालायला सुरुवात करू. पण जसं जसं आम्ही एक ठरवलं होतं की आपण 48 नंबर दिंडी आमचा क्रमांक असला तरी आपण पुढे चालायचं, म्हणजे जरी थांबायची थोडी वेळ आली तरी ही लोक येईपर्यंत आपण थोडासा आराम करू किंवा माऊला थोडंसं बसता येईल किंवा थांबता येईल या हिशोबाने आम्ही वेळेच्या आधी तिथून निघालो. परंतु दिंडी क्रमांक 2मध्ये आम्ही चालत होतो आणि शेवटपर्यंत म्हणजे जवळजवळ 12 ते 13 किलोमीटरचा टप्पा घाटातला आम्ही दिंडी सोबतच 2 नंबर दिंडी सोबतच चाललो. एकदम ठेक्यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, एकदम ठेक्यात ताला सुरात आणि त्या वातावरणात दंग होतो माणूस. म्हणजे अक्षरशः आम्ही 2 दिवसापूर्वी डॉक्टरकडे जाऊन आलो होतो शुक्रवारी की मला वारीला जायचं, पण फॅमिली डॉक्टर अवेलेबल असल्यामुळे त्यांनी फक्त फोनवर सजेशन केलं की काय असेल तर त्या गोळ्या घे आणि जास्तच काय असेल तर मला फोन कर. पण त्या वातावरणात गेल्यानंतर थकवा तर निघून गेलाच, पण माऊला आम्ही दोघांनी मिळून खांद्यावर उचलून कधी दिवेघाट पार केला आणि आमच्यासमोर उभा पांडुरंग राहिला तो आम्हाला देखील कळलं नाही. बोलतो की पंढरीची वारी, पण खरंच जे आपण ऐकतो ना नेहमी की हा सुख सोहळा स्वर्गी नाही, तो खरंच आज स्वर्गातसुद्धा आज देवसुद्धा या 15 दिवसात 20 दिवसात चालण्यासाठी या पंढरीच्या वारीचा अनुभव उपभोगण्यासाठी येत असतील. कारण मी पहिल्यांदा हा दिवेघाट चालत असताना दिवेघाट 16 किलोमीटर 17 किलोमीटरचं अंतर कधी पार झालं कळलं नाही, ना थकवा येता न काय. ते एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळं चैतन्य त्या वारीत आपल्यात सामावतं आणि आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत ते ध्येय प्राप्त करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्याप्रमाणे आपण एक दिवसाचा रिचार्ज महिनाभर वापरतो किंवा एखादी ठेव असते तिचं वर्षभर व्याज घेतो, त्याप्रमाणे आम्ही जर 2 दिवसाचा अनुभव जर एवढं आम्हाला सुख वाटत असेल तर जो वारकरी 19 दिवस 20 दिवस पायी चालतो तो खरंच या 20 दिवसाचा रिचार्ज करतो ना, तो 365 दिवस त्या रिचार्जचा अनुभव घेतो. त्या सुखसोहळीचा, त्या सुखसोयीचा किंवा त्या उपभोगल्या आनंदाच्या आठवणींचा व्याज तो वर्षभर घेतो. आणि जी आतुरता जशी चातकाला लागलेली असते, जशी चातक पक्षाला पावसाची आस लागलेली तशीच या वारकऱ्यांना का लागलेली असते तो आता आम्ही अनुभव घेतो. आणि मी माझ्या सकल मित्रांना किंवा सगळ्या सहकाऱ्यांना सांगेल की तुम्ही माळकरीच असलं पाहिजे असं काही नाही. वारी करणारा म्हणजे तो माळकरी असो किंवा नसो, वारी करणारा हा वारकरीच आहे.
पण तुम्ही 2 दिवसासाठी का होईना, जसं तुम्हाला शक्य होईल, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस पायी वारीत 1 दिवस चाला, त्या सुखाचा अनुभव घ्या. मी सर्वांना विनंती करतो. रामकृष्ण हरी.